नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, कशात भावांनो? आज बऱ्याच दिवसांनी असं वाटत असेल सर कुठे गायब झालते, है ना? खूप दिवसानंतर आपण आज व्हिडिओ काढतोय. असलं भावांनो, थोडंसं पर्सनल कारण होते, त्याच्यामुळं मला काय जास्त युट्यूबला येता आलं नाही. तर भावांनो, आता नेहमीप्रमाणे तुमच्यासाठी मी व्हिडिओ घेऊन येणार आहे. तर भावांनो, आजच्यासाठी मला एका मुलाने सर बऱ्याच वेळा उदाहरण पाठवलं की सर मला पैशाचं जे नाण्यांचं गुणोत्तर असतं ना, ते उदाहरण मला सोडवून दाखवा. त्याच्यामुळे मी तुमच्यासाठी आज 4 उदाहरण घेऊन आलोय, ज्याच्यामध्ये पैशाचं गुणोत्तर 1000 पोरामध्ये एक उदाहरण सोडवल असा टाईपचे उदाहरण आहे. तुम्ही सगळ्यांनी आता व्यवस्थित ऐका. नाणे आणि पुडका या प्रकरणामध्ये बाळांनो का अशा टाईपचं उदाहरण तुम्ही पाहिले का सांगा, की ज्याच्यामध्ये तुमच्याकडं पिशवीत कोणत्या प्रकारचे पैसे आहेत, नाणी आहेत ते दिलं जातं, त्यांचं गुणोत्तर दिलं जातं, एकूण रक्कम दिली जाते आणि म्हणतात मग त्या पैशाची नाणी किती. थोडस आता नाही समजणार, थोडस पुढे गेलं की मी तुम्हाला जरा चांगलं पटवून देईल. चला बाळांनो, नेमकं आता हे प्रकरण काय सांगते ते आपल्याला बघायचंय. या त्याच्या अगोदर बाळांनो, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की प्ले स्टोअर वरती आपण मॅथ्स बाय तुपेसर या नावानं आपले एक गणित आणि बुद्धिमत्तासाठी असणारे एक ॲप आहे. याच्यामध्ये आपण अगदी बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत गणित असेल, भूमिती असेल, बीजगणित असेल, हा आणि अंकगणित असेल, या सगळ्यांचा आपण चांगल्या पद्धतीचे व्हिडिओ आपण ॲपमध्ये टाकले आहेत. बऱ्याच विद्यार्थ्यांनी ॲप खरेदी केले. ज्या विद्यार्थ्यांनी अजून ॲप खरेदी केलं नसेल त्यांनी लवकरात लवकर ॲप खरेदी करा आणि तुमच्या अभ्यासाला सुरुवात करा. मी नेहमीच तुम्हाला सांगतोय की भरतीच्या अगोदर एक महिनाभर तुमचा अभ्यास सगळा पुरा झाला पाहिजे, म्हणजे तुम्हाला रिव्हिजन मिळला पाहिजे. कारण अचानक भरती आली तर त्याच्यामध्ये तुम्ही व्हिडिओ बघणार तर तुम्ही तुमची प्रॅक्टिस करणार, तर हे सगळ्या गोष्टी होत नाहीत. तर मग नेहमी आपण अगोदर अभ्यास करून मोकळ व्हायचंय. तर बाळांनो, ज्यांना ॲप खरेदी करायचंय त्यांनी ॲप खरेदी करा. ओके, चला बाळांनो, या पुढे. आता मला तुम्हाला थोडंसं पटवून देऊ द्या. आपला याच्या अगोदर युट्यूबला मी तुम्हाला एक नाणे आणि पुडक्यावरचा व्हिडिओ पण पाठवलाय, तर सगळ्यांनी तो व्हिडिओ पण अगोदर बघा. त्यानंतर हे छोटासा टाईप मी तुमच्यासाठी घेऊन आलोय. मला एक सांगा रे बाळांनो, समजा मी असं म्हणतोय आपल्याकडं 10 रुपयाच्या, 50 रुपयाच्या आणि 100 रुपयांच्या समान नोटा आहेत असं मी तुम्हाला विचारतोय. समान नोटा आहेत याचा अर्थ काय माहिती आहे का, की माझ्या खिशात प्रत्येकाच्या सारख्या नोटा येत्या. म्हणजे उदाहरणार्थ माझ्या खिशात 5-5 नोटा येत्या, सगळ्यांच्या 5-5 आल्या. मी म्हटलं माझ्या खिशात 3-3 नोटा येत्या, सगळ्यांच्या 3-3 आल्या. मग समजा मी असं उदाहरण पकडतो की माझ्या खिशात प्रत्येकाच्या 3-3 नोटा येत्या. मग सांगा बरं आपल्याकडे रक्कम किती होईल, सांगा बरं. तुझ्या 3 नोटा, बघा आता मी काय म्हणतोय, तुझ्या पण 3 नोटा आणि तुझ्या पण 3 नोटा. सांगा मला, 10 रुपयाच्या 3 नोटा म्हणजे काय, 30 रुपये, बरोबर आहे. 50च्या 3 नोटा म्हणजे काय, 150 रुपये, अगदी बरोबर आहे. आणि 100च्या 3 नोटा म्हणजे 300 रुपये. आणि मीच तुम्हाला प्रश्न विचारलाय, मग सांगा बर माझ्या खिशात पैसे किती आहेत आता, किती सांगा बर, करा बेरीज यांची. किती, 480 रुपये माझ्या खिशात आहे. पण हे 3 नोटा मी तुम्हाला सांगितले ते, आता मी तुम्हाला ते सांगणार नाही. मी असं म्हणणार आहे, ऐका रे आता, माझ्या खिशात हे बांधव 480 रुपये आहेत असं मी तुम्हाला विचारतो. बघा आता हे परांनो, माझ्या खिशात 480 रुपये आहेत, हे मीच दिले तुम्हाला. पण प्रत्येकाच्या समान नोटा घ्या. तर प्रत्येकाच्या नोटा किती आणायच्या असा मी तुम्हाला प्रश्न विचारला, कळला का आता. आपलं उत्तर किती आलं, तर 3 आलं का नाही, की प्रत्येकाच्या 3-3 घ्या. मग ते 3 आणायचा कसा आता, हा माझा प्रश्न. मग तुम्हाला इथं नोटांचे प्रकार दिलेत आणि पैसे किती ते पण दिलेत. तर बघा मी काय म्हणतोय, प्रत्येकाच्या नोटा काढायच्यात. तर तुम्हीच मला सांगा, तुमच्या तिघापासूनच हे पैसे बनल्यात ना, म्हणून त्या 480ला तुमच्या बेरजेनं भागायचं. भागा बरं बेरीज मग, 100 आणि 50, 150 160 आणि घालवा, शून्याला शून्य घालवा बर, गेला
तोलत्रिक 48. याचाच अर्थ प्रत्येकापासून किती नोटा बनणार आहे? त्या 3-3. आलत का नाही आपल्या मागाशी 3-3च? किती सोपं आहे सांगा बरं. मग तुम्हाला आता हे प्रश्न येतं की तुम्हाला रक्कम देणार आणि प्रकार देणार, म्हणा प्रत्येकाच्या नोटा किती, नाणी किती. कळला का सांगा? तुमच्यापासून बनल्यात आणि नोटा तर समान घ्यायच्यात 3-3. मी अजून एक तुम्हाला सांगतो, बघू तुम्हाला कळतंय का. समजा बाळांनो माझ्याकडनं 25 पैसे, समजा माझ्याकडं 10 पैसे आणि माझ्याकडे बाळांनो समजा 5 पैसे. यांची माझ्याकडं समान नाणी आहेत. आला का समान नाण्याचा शब्द? समान नाणी. आणि जर माझ्याकडं आता 8 रुपये असतील सगळे मिळून, तर प्रत्येकाची नाणी किती? कळला का प्रकार सांगा आता. समान नाणी वापरत आहे मी की प्रत्येकाची समान समान नाणी घ्यायची. मग 10-10 घ्या ना तर 100-100 घ्या, पण समान आली पाहिजे. मग तेच तुम्हाला शोधायचे की प्रत्येकाची किती. तर ऐका मी काय म्हणतोय ते आता. 8 रुपये तुमच्यापासून बनल्यात का नाही, म्हणून तुमच्या बेरजेनं त्याला भागायचं. तुमच्या बेरजेनं त्याला भागायचं. मग करा बरं बेरीज 40. पण इथं एक अडचण झाली, कळलं का, की वरचा रुपयात आहे आणि खाली पैशात आहे. सगळ्याला माहिती आहे की रुपयाचं पैशात करताना बानो त्याच्या 2 शून्य वाढवायचे असतात. माहिती आहे 8 रुपये म्हणजे 800 पैसे आणि त्याला भागिले 400. कळतंय का शहाण्यानं? बघा बाबा. आणि मग सुन्याला सुने गेला 4 दुने 8 20. कळलं का मग की प्रत्येकापासून किती नाणी घ्याय पाहिजे ते आपण? 20-20 नाणी. संपला प्रकार. कळलं का नाही कळलं सांगा. मग आता तुम्हाला मी याच्या पुढचं वर्जन शिकवणार आहे. असंच आहे जरा, पण तिथं समान नाणी नसणार. नाणी प्रत्येकाची वेगवेगळी येणार. आता मी कसं म्हणलंय 20-20-20, तसं नसणार आहे. हा प्रकार काय तर या बायानो, आता बायानो हा प्रकार आहे पैशाचे गुणोत्तर. कुठला गुणोत्तर? काय करूया, हे उदाहरण कसं सोडवायचं आपण बघूया. या काय केले त्यांनी बायानो, एक काम करा, इथं 25 नाही तर 50 आहे बरं का. इथं 50 घ्या. चला मला सांगा आता काय म्हटलंय की 50 पैसे आणि 1 रुपया यांची नाणी 3-2 आहेत. आता ऐका, इथं समान नाणी नाहीत बाळांनो. तिथं 3 अंक आलाय का नाही, याचा अर्थ 50 पैशाची चिल्लर आहे का नाही ती बघा जास्त आहे, कारण त्याचा 3 आकडा आहे. आणि 1 रुपयाची चिल्लर आहे ना ती कमी आहे. समान नाहीत ना, लक्षात घ्यावा. मग बघा बर आलं का गुणोत्तर. नाणी समान नाहीत, तुम्हाला त्यांचं गुणोत्तर देतात आणि असं विचारलंय 140 रुपयात, मग ते 50 पैशाची ठोकळं किती, चिल्लर किती. मागाच्या सारखं उदाहरण आहे. फक्त बाळांनो मागाशी काय झालं माहिती आहे का, मागाशी गुणोत्तर नव्हतं, हा फरक पडला बघा. का होतं मागाशी गुणोत्तर नव्हतं. मग आपण मागाशी काय केलं तर हे पैशात आहे ना, याला पैशात करा 1 रुपयाला. आणि तुमच्या दोघांपासून 140 रुपये बनल्यात ना, म्हणून 140 वर 2 शून्य टाका आणि त्यांची बेरीज करून आपण भागायचो का नाही. पण आता बाळांनो तसं नाही. आता इथं असं आलंय का नाही 3-2, तर तुम्ही मागायच्या सारखं तर करायचं, थोडा चेंज करायचा. काय माहिती आहे का, की लगेच यांची बेरीज नाही करायची, तर पहिल्याने पहिल्याला गुणायचं आणि दुसऱ्याने दुसऱ्याला गुणायचं. बघा बरं या 50 त्रिक 150 आणि 100 दुने 200. आणि जर यांची बेरीज केली तर किती आली 350. आणि मग 350 ने भागा. एवढाच फरक आहे मागाच्या प्रकारात आणि आताच्या प्रकारात. मागाशी लगेच भागायचो, आता मिठी मारायची. नट्टीनं मारली मिठी, तशी मिठी मारायची या. ठीक आहे, पहिल्याने पहिल्याला आणि दुसऱ्याने दुसऱ्याला. कळलं का मिठी मारायची, तुम्हाला काय सांगायची गरज नाही काय, तुम्ही लय गाणे ऐकताय. मग तशी मिठी मारायची या आणि त्यांची बाजूने बेरीज करायची या. लावा आता भाग. चला कसा भाग लावणार आहे
शून्याला शून्य गेला, 7 चालव का, 7 5 35, 7 2 14, 2 0 तसेच, आणि शेवटचा बघा बर 5 चोक 20 गेला का, आणि 0 हाय असा. कळलं का सांगा. पण हे उत्तर येत नाही. जसा प्रश्न विचारलाय का नाही तशी क्रिया करायची. प्रश्न विचारलाय 50 पैशाची नाणी किती, म्हणजे चिल्लर किती, तर गुणोत्तरात 50 कितव्या नंबरला आहे सांगा, पहिल्या का दुसऱ्या आहे बघा बर. ठीक आहे, 50 पहिला आहे म्हणून 3 ने गुणा त्याला, याचाच अर्थ 120 नाणी आली कुणाची, 50 पैशावाली. संपलं उत्तर. आणि जर 1 रुपयावाली विचारली असती तर त्या 40ला कितीने गुणलं असतं, कितीने, 2 ने, मग 40 2 काय 80 नाणी आली असती. पण विचारलं असतं तर म्हटलंय मी, आता विचारलेलं नाही. बरोबर, कुठे नाही कळलं सांगा. ठीक आहे, अजून एक बघा चला. आता मला सांगा बाळांनो, एका पिशवीत 1 रुपया आला का नाही लगेच त्याला 100 करून घ्या रे कार्यकर्त्यांना. चला काय केलं, त्याला 100 करून घ्या. 100 पैसे आला. चला पैसे झालेत. यांची नाणी बघा ह्या गुणोत्तरात आहेत. गुणोत्तर आले तर त्या पिशवीत 180 रुपये येतं. मग तुम्हीच सांगा वरचे पैशात हा रुपयात आहे, तर 180 वर 2 शून्य वाढवा आणि मारा मिठी पहिल्याने पहिल्याला. आता 1 नाही 100 आहे, 100 2 काय रे साईडला करा, 200, 50 त्रिक 150 आणि 25 चोक 100. चला करा बाळांनो, 450. आणि चला लावा भागा. आता आलं तुम्हाला उत्तर. शून्याला शून्य गेला, कितीचा 9चा पाडा म्हणू का, बघा रे, 9 5 45, 9 2 18, 200 तसाच, आणि परत 5चाच भाग जाईल, 5 चोक 20 आणि 0 हाय असा. पण प्रश्न काय विचारलाय बघा बर, त्या पिशवीत 25 पैशाची नाणी. मग 25 कितव्या नंबरला आहे सांगा, तिसऱ्या. तर तिसऱ्या नंबरला कोण आहे, 4, म्हणून त्याला 4 ने गुणा. संपलं. 160 नाणी असतील. कुठं नाही कळलं सांगा गड्या, मला तर काही दम वाटा नाही याच्यात. 1000 पोरामध्ये एक उदाहरण सोडणार आहे सांगा. ओके चला पुढचं एक घ्या. हा ए टाळक्यांनो बघा, आता आता खरं सांगा रे, माझ्याकडनं 5 रुपये पण आहेत आणि वरती 60 पैसे पण आहेत. नेमकं माझ्याकडे पैसे किती आहेत सांगा बरं तुम्ही, कळतंय का. 5 रुपये, 5 रुपयाचे 500 पैसे, बरोबर ना, आणि 60चे 60च आहेत, म्हणजे किती झाले सांगा, 560 पैसे झाले का सांगा. एकदम करू शकताय 560, बघा बरं आलं का नाही. मग तसं मी इथं काहीतरी केलंय. आता बघा बरं, एका पिशवीत 10 पैसे, 20 पैसे, 25 पैसे आणि 50 पैसे. आता 4 जण आल्यात, येऊ द्या आलं तर, त्यांचं गुणोत्तर दिलंय आणि त्यांनी असं म्हणलंय 29 रुपये आणि वरती 40 पैसे. सगळे पैशात आहेत, याला पैशात करा बर. मी आताच म्हणलंय 29 रुपयाचे काय 2900 पैसे आणि वरच्या 40 40. बघा बर किती आलं, 2940च येणार आहे. आणि मग चला 2940 ला कशा कशाने भागणार आहे, जोड्याने. आता जोड्या लय त्याकडे 4 जोड्या येत्या, सामुदायिक विवाह सोहळा आहे, 4 जोड्यांचा. कसा बघा आता, पहिल्याला 10 त्रिक 30, 20 2 40, बरोबर का, 25 चोक 100 आणि परत 50 5 250. चला करा बेरीज, 420. चला मग आता त्याला 420 आली बेरीज आणि लावून टाका बघा. आता 0ला 0 गेलं,
एक सांग का, बऱ्याच पोरांना ही अडचण असते भाग लावायची. आता 42चा काय पाडा येत नाही. मग ऐका मी काय म्हणतोय ते, 42 कुणाच्या पाड्यात आहे रे? 7च्या. मग 7ने आपण भाग लावू. याला गेलं ना वर पण जाणार आहे. बघा बर, 7 सखून 42 म्हणा 7चा पाडा, 7 चौक 28, बाकी 1 त्याच्यावर 4 टाका, 7 2 14, बरोबर का? आणि तुम्हीच सांगा आता शेवटचा भाग, 6 7 42. संपलं आता उत्तर. जसा प्रश्न विचारलाय तशी क्रिया करायची. बघा बर कसं, 25 पैशाची नाणी. बघा बर 25 कितव्या नंबरला आहे? पहिला, दुसरा, तिसरा. मग तिसऱ्या नंबरला कोणतं प्रमाण आहे? 4. संपलं उत्तर. याचाच अर्थ आपल्या पिशवीत 28 नाणी कुणाची येते? 25 पैशाची. असं कुणाचं विचारलं तर त्याला 7ने गुणा. संपलं उत्तर. कुठे नाही कळलं सांग. आणि अजून एक शेवटचं घेऊया. ही 4ही उदाहरणं पोलीस भरतीला आलेली आहेत. खरं सांगा, किसमे कितना है दम. आता बघूया बर, एका पिशवीत 1 रुपया आणि तुम्हीच म्हणताय 1 रुपयाचं पैशात करून घ्यायचं 100 पैसे. यांच्या नाण्याचं गुणोत्तर दिलंय. पिशवीत 50 रुपये आहेत आणि तुम्हीच म्हणताय की 50 रुपये आहेत वय. मग त्या 50 रुपयाचं मी पैशात करतो. वाढवा 2 शून्य आणि मारा मिठ्या. कशी कशी मिठी मारणार? 100 1 100, 50 दुने 100 आणि 25 दुने 50. आणि सगळ्यांची जर बेरीज केली तर ती आली 250. बरोबर ना? चला लावा बर भाग. आता सुन्याला सुने गेलं म्हणा 25चा पाडा. 25 1 25 दुने 0 हाय असा 20. आणि तुम्हीच मला सांगा आता प्रश्न काय विचारलाय? त्या पिशवीत 1 रुपयाची नाणी किती? मग 1 रुपया कितव्या क्रमांकाला आहे सांगा बरं? पहिल्याच. मग पहिल्या गुणोत्तर कोणा? 1. मग गुणा 20 1 20. संपलं उत्तर. 20 नाणी. पण मी जर प्रश्न विचारला की एकूण नाणी किती, ऐका रे, एकूण, तर मला सांगा याने काय प्रत्येकाला सेपरेट गुणायचं का? गुणता येते पण नका करू. तुम्ही असं करणार 20 1 20, 20 दुने 40 आणि परत 20 दुने 40. किती आली? 100 नाणी. चुकत अजिबात नाही काय, पण तुम्ही असं करू नका. एकूण नाणी करताना गुणोत्तराचीच बेरीज करा एकदमच. किती? 5 आणि त्याला फक्त 5 ने गुणा. संपलं. 20 5 100 तुमची काय झाली? तर एकूण नाणी आली. कुठं नाही कळलं सांगा बाळांनो. ओके, टाटा बाय बाय. ओके बाळांनो, तर आता मी तुमच्यासाठी काय केलं बाळांनो, नाण्या आणि पुडक्यामध्ये एक महत्वाचा टाईप, छोटासा टाईप मी तुमच्यासाठी घेऊन आलो. तर सगळ्यांनी ती व्हिडिओ व्यवस्थित बघा. उद्या परत दुसरा अजून एखादा व्हिडिओ घेऊन येईल. आता डेली तुम्हाला मी व्हिडिओ पाठवणार आहे. बराचसा पाठीमागे गॅप पडला होता, त्याच्यामुळं आता डेली अपडेट राहा. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आपले व्हिडिओ पोस्ट करा. आपण आता भरतीच्या काळामध्ये रोज लाईव्ह लेक्चर घेणार आहे. बरोबर? त्याच्यामुळं काय, ज्या विद्यार्थ्यांना आपले व्हिडिओ आवडतात त्यांच्यापर्यंत हे व्हिडिओ पाठवा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्याला जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून येणाऱ्या भरतीला तुमचा फायदा होऊन जाईल. ओके, तर पण आजच्या एवढंच. धन्यवाद.